फायनल आणि त्याच्यानंतर सेकंड सेमीफायनल दोस्ती स्पोर्ट्स विगर आणि त्यांचे प्रतिस्पर्धी असतील ते म्हणजेच गुड मॉर्निंग मोहो क्रिकेट संघ. चला मॅच इज ऑन, जाऊया शुभम यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू प्रवीण दादा यांचा आवाज तुम्ही ऐकत होता पाहतात पूर्ण दिवसभर. खूप मोलाची साथ आम्हाला त्यांची, खूप साऱ्या व्यक्तिमत्वांना तुम्ही पाहताय त्या सर्व पाहुण्यांचं. शुभम या स्पर्धेसाठी आपण पाहू शकाल सन्माननीय रमेश शेठ पाटील साहेब माजी सरपंच 12-12 किंग यांच्या वतीनं 12,012 रुपयाचं योगदान खऱ्या अर्थानं देण्यात आलं आणि समालोचक डिपार्टमेंटसाठी खऱ्या अर्थानं 1,000 रुपयाचं पारितोषिक. त्यांचा आम्ही मनापासून आभार. सर्व दानशूरदाते आमच्या या व्यासपीठावरती भारतीय जनता पार्टीची दमदार मंडळी तुम्ही पाहताय. सर्व क्षेत्रातील वारकरी संप्रदाय असेल किंवा शैक्षणिक क्षेत्र असेल, हे सर्व व्यासपीठावरती आमची ही ज्येष्ठ वरिष्ठ मान्यवर त्या सर्वांचं दोस्ती स्पोर्ट्स विगर यांच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. सर्वांचं मनापासून आपण स्वागत करूया. भूपेंद्र दादा पाटील चषक 2024 या दोस्ती ग्रुप आयोजित स्पर्धेच्या माध्यमातून सामना मैदानावरती आता तुम्ही पाहतायत. एका बाजूला संघ कोपरोली आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम खेळेल शिवकर. या दोन संघादरम्यान सुपर 4 साठी हा क्रिकेटचा महासंग्राम. आता 24 चेंडूंचा खेळ तुम्हाला इथं पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय गोलंदाज रोहित पाटील, एक वेगवान तेज तरार गोलंदाज म्हणून सातत्याने या गोलंदाजाकडे पाहिलं जातं. एक अष्टपैलू ऑलराऊंडर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं कोपरोली टीम कडनं तो गोलंदाज. तर दुसऱ्या बाजूला मागील मॅच मध्ये 41 धावा 12 बॉल मध्ये बनवणारा फलंदाज प्रणय म्हात्रे. पहिला बॉल, पहिला चेंडू तुम्ही पाहतायत पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या बाजूने निघतो हा बॉल, त्यामुळे पहिला चेंडू ते थोडासा संद्रमात टाकलाय फलंदाज प्रणय म्हात्रेला. गोलंदाज तुम्ही पाहतायत रोहितनं पहिला चेंडू डॉट आलाय. मॅन्डेटरी पॉवर प्ले P1चं षटक, एक लॉंग ऑन एक डीप मिड विकेट या विविध रचनेतून क्षेत्ररक्षण सीमारेषेलगत तुम्ही पाहू शकाल. पहिला चेंडू डॉट आलाय गोलंदाज रोहित. पुन्हा एकदा आता मात्र क्रमांक झाला एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑनच्या मधोमध चेंडू सीमा पलीकडे जातोय. प्रणय म्हात्रेचा तडाखा षटकार. चांगली बॅटिंग करतोय मैदानावरती प्रणय म्हात्रे. षटकारांना उत्तर दिला. पहिला चेंडू डॉट होता, त्यानंतर पलटवार दाखवलाय फलंदाज प्रणयनं. ओर द विकेट आणि आता पुन्हा एकदा मिस्टामिंग झाले. कॅची संधी, फिल्डर डाऊन द बॉल आणि आता पकडलाय सुंदर झेल. लागतोय धक्का, पहिला मोठा धक्का या मॅच ची मिळतीये गोल्डन विकेट गावदेवी कोपरोलीला. फलंदाज बाद. खूप इम्प्रेसिव्ह केलं या खेळाडूनं, भरपूर चांगले झेल टिपले आणि यंदा 19 तारखेला खऱ्या अर्थानं साखरपुडा आहे मित्रांनो. संपूर्ण नेरेदुंद्रे विभाग परिवार 4 बस शिर्डी येते, त्याच्यानंतर 4 हेलिकॉप्टरच्या साह्यानं तो नवरदेव आपण खऱ्या अर्थानं घेऊन जाणार आहोत. षटकार आला, त्यानंतर प्रतिउत्तर होतं गोलंदाज रोहित पाटीलचं. मी मगाशी सातत्यानं सुरुवातीला सांगितलं होतं या खेळाडूकडे भरपूर चांगली गुणवत्ता आहे आणि ती गुणवत्ता दाखवली आहे या मॅच मध्ये. विकेट मिळवली आहे प्रणय म्हात्रेची. आता दबाव वाढेल बॅटिंग करणाऱ्या सहारा शिवकर वरती. उत्तम पाटील स्ट्राइक रेंजला आहे, फटका भरपूर चांगला आणि धावा देखील चांगल्याच मिळतील. जाईल चेंडू गोळीच्या वेगानं धन 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 करत सीमा पार चौकार. इथे मात्र ठोकत असताना पहिल्याच बॉल वरती उत्तम पाटीलच्या बॅट मधून हा चौकार आलाय रोहितच्या विरोधामध्ये. आता पुन्हा एकदा कॅची संधी आहे. आकाश पाटील बॉल डाऊन द बॉल आणि टिपलाय झेल. लागतोय दुसरा धक्का सहारा शिवकरला आणि आता 2 मोठे फलंदाज आराम करतील. पहिल्यांदा फलंदाज प्रणय म्हात्रे आणि त्यानंतर मिळतीये उत्तम पाटीलची विकेट आणि आता दुसरा धक्का लागतोय सहारा शिवकरला. धावा असताना 10 वरती.
फलंदाज आता बाद होत आहे सारा शिवकरचे उत्तम. त्यानंतर फलंदाज तुम्ही पाहिल्या प्रणय म्हात्रे. आता नवीन बॅटर मैदानावरती आशिष तुपे आणि सूरज पाटील ही सध्या तरी जोडी सहारा शिवकरची तुम्ही पाहताय. दुसऱ्या बाजूला चांगली गोलंदाजी, एक षटकार एक चौकार जरी आला असला तर रोशन शेठ 12-12 किंग यांनी जर झेल टिपला तर त्यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल. फटका फसला होता परंतु आकाश पोहोचतं थोडंसं कठीण आणि इथे चुका 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 करतायत. 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला होता. फिल्डिंग थोडीशी खराब तुम्ही पाहताय. पहिले षटक कंप्लीट. बघा रोशन शेठ अर्णव ट्रान्सपोर्ट आमदार चषकाचे यशस्वी आयोजक यांनी जर झेल टिपला तर गावदेवी ट्रान्सपोर्टचे ओनर तथा भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व धनंजय शेठ पाटील वाकडी आणि त्यांच्या समेत साई रक्षा ट्रान्सपोर्टचे ओनर संतोष शेठ पाटील यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल रोशन शेठ पाटील यांना. डीजे डीजे दमदार आमदार प्रशांत दादा ठाकूर यांची आठवण पुन्हा एकदा करून दिली. आपलं देखील मनापासून स्वागत. तर याच दरम्यान सन्माननीय साईनाथ पाटील साहेब विगर आणि सोमनाथ पाटील साहेब विगर यावर आपल्या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. अतिथी देवो भव. आज तमाम मान्यवर भूपेंद्र शेठ पाटील चषकासाठी या व्यासपीठावरती उभं राहिले त्या सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. पहिले षटक संपले भाऊस आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या तुम्ही पाहतायत गुणतालिकेवरती आल्यात तब्बल 13 धाबा. पहिल्या षटकामध्ये 13 धाबा आल्यात. अंतिमच्या बॉलवरती 3 धाबा. नवीन गोलंदाज येतोय मंगेश ठाकूर. राईट आर्म राऊंड विकेट ना पहिला बॉल. पहिला चेंडू तुम्ही पाहतायत भरपूर चांगला होता. शॉर्ट मिडलला हा चेंडू ड्राईव्ह करत असताना एक सिंगल त्या ठिकाणी मिळतीये. या सिंगलने संघाची धावसंख्या तब्बल पुढे जाईल 14 वरती. 2 गडीबाज सहारा शिवकर संघ या मॅच मध्ये फार महत्वाचा मॅच आहे दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून आणि तशीच फाईट तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतीये. पहिल्या षटकामध्ये 13 धावा देत 2 विकेट रोहित पाटीलने घेतली आहेत. त्यामुळे आता जबाबदारी वाढली आहे. मिडल ऑर्डर वरती सूरज पाटील आणि फलंदाज आशिष तुपे हे 2 सहारा शिवकर संघाचे फलंदाज तुम्ही पाहतायत. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज मंगेश ठाकूर एक मोठा गोलंदाज आहे. हा देखील चांगला गोलंदाज म्हणून सातत्याने गोलंदाजी करत असतो. गावदेवी कोपरोलीसाठी धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. आणखी एक सुंदर बॉल डॉट चेंडू फेकलाय. चांगलं कमबॅक अप्रतिम दर्जेदार कारण फलंदाज उत्तम आणि त्यानंतर प्रणय म्हात्रे बाद झाल्यानंतर थोडीशी परिस्थिती अशीच काही आपण पाहत असतो सहारा शिवकरची आणि पुन्हा एकदा तीच परिस्थिती मैदानावरती निर्माण झाली. आता चूक लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी करताना दिसतोय मंगेश ठाकूर. कोपरोली संघासाठी चांगली गोलंदाजी तो करतोय या मॅच मध्ये. षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती अपील झाली आहे. अपील पूर्णपणे फेटाळून लावले पंचांच्या माध्यमातून आणि ते पंच सांगतील लेग बायच्या स्वरूपामध्ये एक चिकी सिंगल साठी आता भरपूर मेहनत करावी लागते. सिंगल डबल साठी आता संघर्ष होताना दिसतोय मैदानावरती. बॅटिंग करणारा संघ जेव्हा फलंदाज प्रणय मैदानावरती होता तो चांगली बॅटिंग करत होता. एक षटकार त्याने ठोकला. त्यानंतर उत्तम पाटीलनं पहिल्याच बॉलवरती चौकार ठोकल्यानंतर 2 फलंदाज. चला उमरोली संघ आपला कॅप्टन या ठिकाणी येऊन थांबायचा आहे. ही सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. 15 धाबा आतापर्यंत. धावसंख्या फलकावरती आणि आता वेगाने चेंडू ट्रॅव्हल होईल. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलाय. हा दर्जेदार चौकार. हरिभक्त परायण दिनकर पाटील साहेब यांचे आगमन झालंय. त्यांना विनंती असेल साहेब या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. बरेचसे मान्यवर व्यासपीठावरती उपस्थित आहेत त्या सर्वांचं मनापासून स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून चौकार आलाय फलंदाज आशिष तुपेच्या बॅटमधनं. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची आतली काढा घेऊन चेंडू मागे निघून जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आणि या डॉट चेंडूची सांगती पुन्हा एकदा होते. या ओव्हर मध्ये कमबॅक भरपूर चांगला दाखवतोय मंगेश ठाकूर. बघा दोन्ही संघांचा आपण विचार केलात
तर कोपोली संघाच्या अंगावरती टी शर्ट जे आपण पाहताय ते टी शर्ट स्पॉन्सरशिप केलेत. या ठिकाणी आपण पाहू शकाल लवली डिलिव्हरी. बघा या ठिकाणी कोपोली संघाने जे टी शर्ट परिधान केलेत ते अर्थातच गावदेवी एंटरप्राइजेस वाकडी धनंजय शेठ पाटील यांनी पुरस्कृत केलेले टी शर्ट तुम्ही कोपोली संघाचे पाहताय. आणि एकीकडे आनंदभाई ढवले यांचे बंधू आनंदभाई यांनी जवळजवळ टी शर्ट या संघाला पुरस्कृत केले. शिवकर संघाला त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत. वाकडी संघाचा धनंजय शेठ पाटील गावदेवी ट्रान्सपोर्ट यांच्या वतीनं आणि आनंदभाई ढवले यांच्या वतीनं शिवकर संघाला टी शर्ट देखील पाहायला मिळत आहेत. 2 षटकं कंप्लीट. धावा झाल्यात शुभम. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 19 धावा. दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे आहेत त्यामुळे तेवढी ताकदीची फाईट इथं तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. सर्व तमाम क्रीडा रसिकांचा हळूहळू संध्याकाळचं सत्र होत आहे त्यामुळे इथे प्रेक्षकांची गर्दी देखील तुम्हाला पाहायला मिळते. त्या सर्व तमाम लाडक्या प्रेक्षकांचा मी पुन्हा एकदा दोस्ती ग्रुपच्या वतीनं सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत करेन या स्पर्धेच्या माध्यमातून. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा. धावसंख्या फलकावरती आता बॉलिंग ट्रॅक वरती आलाय पप्पू पारबी. याच्या हातामध्ये हा चेंडू तुम्ही पाहतायत. षटक क्रमांक 30 पप्पूच्या हातामध्ये दिला. स्ट्रायकरला फलंदाज सूरज पाटील आणि आशिष तुपे ही जोडी. फटका तुम्ही पाहताय एक्झिक्यूट केला. कॅचची संधी. फिल्डर डाऊन दी बॉल. टेक दिस इम्पॉर्टंट कॅच. थँक्यू डीजे थँक्यू. या ठिकाणी आपण पाहू शकाल मित्रांनो भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व चिटणीस यतीन पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालं मित्रांनो. की सध्या आपण विचार केलात तर या ठिकाणी आपण ते आता आकुर्लीचे रहिवासी झालेत परंतु जास्तीत जास्त विदेशी वारे आपण त्यांच्या पाहतो मित्रांनो. असे दमदार आणि रुबाबदार नेतृत्व भारतीय जनता पार्टी सरचिटणीस यतीन पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं. यावं आपलं सहर्ष स्वागत. टीजय सरचिटणीस की मित्रांनो जास्तीत जास्त त्यांना परदेशी दौरा आवडतो विदेशी दौरा नेहमीच आपण त्यांना पाहतो आणि आज सर्व ही दिग्गज नेते मंडळी आपण या ठिकाणी पाहतो. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. तसेच जगन पाटील साहेब यांना विनंती करतो की यावं आपलं सहर्ष स्वागत. फटका दमदार आहे आणि पाहुण्यांचं स्वागत केलंय. षटकरांना लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलाय. शुभम आपण एक विचार केलात ना म्हणजे या एंडनी जी फलंदाजी होती धावा येतात कारण हवेचा ओघ आहे त्या दिशेने त्याच्यामुळे हे फटके आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच याच एंडनं धावा येताना आपण पाहिल्यात प्रत्येक स्पर्धेमध्ये या ठिकाणी जेव्हा स्पर्धा होते तेव्हा मी या एंडनं भरपूर धावा होताना पाहिल्यात आणि तेच चित्र पुन्हा एकदा मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळतीये. बॅटिंग करते या मॅच मध्ये सहारा शिवकर संघ. थोडासा मुवमेंट आता सेफ होतं या षटकारांना. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये तब्बल 25 धावा. चांगली बॅटिंग होतीये सहारा शिवकर कडनं. आता फलंदाज तुम्ही पाहतायत मैदानावरती मयूर घरत कडनं. आता चांगलं प्रतिउत्तर आहे. षटकाराचं उत्तर चांगलं दिलंय. गोलंदाज पप्पूचं देखील कौतुक व्हायला हवा. या षटकामध्ये आतापर्यंत त्यांनी 1 विकेट घेत 3 चेंडूमध्ये फक्त 6 रन्स आतापर्यंत खर्च केलेत. चांगली बॉलिंग पप्पूची देखील सध्या तरी सुरू आहे. लेप केलाय बॉलला सोडून दिलाय चेंडू. लेग स्टेपच्या भरपूर बाहेर जातोय. अक्षय पाटील सरांचा इशारा देखील आलाय की अवांतर धाव 1 सिंगल ऍड होईल आणि या सिंगलच्या साह्यानं संघाची धावसंख्या 26 धावा. 3 गडी बाद. सहारा शिवकर संघ पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना आदरलेला बॉल भरपूर लाईन मात्र मागे ठेवली होती गोलंदाजांना. पंचांचा इशारा येतोय की ऑफस्टिकच्या बाहेरून आता मात्र जातोय हा बॉल. त्यामुळे दुसरा वाईट बॉल या षटकामधील पाहायला मिळतोय गोलंदाज पप्पू कडनं. 2 धावा अतिरिक्त मिळत आहेत आणि या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 27. फटका दमदार आणि धावा देखील दमदारच मिळतील. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलाय फलंदाज मयूर घरतनं. हा दमदार षटकार. तर आणि जगन पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती असेल यावं व्यासपीठावरती. आपलं सहर्ष स्वागत. तर आदरणीय सोमनाथजी पाटील त्यांच्याकडनं या स्पर्धेसाठी तब्बल 1000 रुपयाचं आर्थिक डोनेशन आलंय. त्यांचं मनापासून आभार. आदरणीय साईनाथजी पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडनं तब्बल 2100 रुपयाचं डोनेशन या स्पर्धेसाठी आले. त्या दोन्ही मान्यवरांचं मी दोस्ती ग्रुपच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करते. आणि इथे षटकारानं आगाज केलाय मयूर घरत
या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करतोय. 3 चेंडू मध्ये 12 धावेचं योगदान. हॅप ट्रॅकर आवाज असा आला होता पाहुण्यांच्या माध्यमातून की मोठा फटका घ्यायला हवाय, मात्र चेंडू डॉट आलाय आणि तुम्ही पाहतायत मैदानावरती आता डॉट चेंडूची सांगता होत असताना पप्पू कमबॅक करतोय. चेंज ऑफ पेस करत असताना या बॉलवरती गती थोडीशी कमी केली आणि त्यानंतर चकवलाय मयूरला या बॉलवरती आणि आता पाठवला की विगर गावाला सलामी ठोकणारा लांबच लांब ठोकलाय गगनभेदी षटकार. की यावं आपण व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. तसेच सन्माननीय विष्णू पाटील साहेब यांनाही विनंती करतो की आपण देखील यावं. त्याच्यानंतर या स्पर्धेसाठी खरं तर रणजित विष्णू पाटील यांच्या वतीने 1000 रुपयाचं आम्हाला योगदान लाभलंय. त्यांना विनंती करतो की आपण यावं आपलं सहर्ष स्वागत. भरपूर सारे अतिथी वर्ग तुम्ही व्यासपीठावरती उपस्थित पाहता, त्या सर्व पाहुण्यांचं मी पुन्हा एकदा सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत करेन. सामना तुम्ही पाहतायत ऐकतायत, 2 टाकोदर संघामध्ये क्रिकेटचा महायुद्ध तुम्ही पाहताय. संघाची धावसंख्या झाली आहे 39, 39 धाबा. 3 षटकांचा खेळ संपला. 39 धाबा धावसंख्या फलकावरती. शेवटचं आणि अंतिमचं स्लॉगरचं षटक आता घेऊन आलाय गोलंदाज हर्षद फडके. पाहायचं तो कशी गोलंदाजी करेल या मॅच मध्ये. दुसऱ्या बाजूला सहारा शिवकर संघाला देखील माहिती की समोर साई रक्षा ट्रान्सफर कोपरोली क्रिकेट संघ आहे, कारण या संघानं 2 मॅच मध्ये 60हून अधिक धावा बनवल्या होत्या आणि त्याच्यामुळे कदाचित हा मोठा टार्गेट ठेवण्याचा मानस तुम्ही पाहताय. नक्कीच या टीमकडे चांगली फलंदाज आहे. नितीन असेल, रोशन असेल, रोहित असेल, त्यानंतर पप्पू सारखे आकाश असेल, डॉक्टर संकेत खोंडे सारखा एक अष्टपैलू ऑलराऊंडर आणि एक चांगला गुणवान क्रिकेटर. त्यामुळे इथून कमीत कमी 60 ते 65 पर्यंत जाण्याचा प्रयत्न सुरू आहे. सहारा शिवकरचा अंतिम षटक. पहिला बॉल फिरून खेळण्याचा प्रयत्न झाला होता आणि पंचांचा बोट आकाशाकडे आणि फलंदाज मात्र बाद होतोय. धक्का लागतोय. झुण एक सहारा शिवकरला फलंदाज बाद. बॉलवरती विकेट मिळतीये, त्यामुळे कमबॅक आता होत असताना गावदेवी कोपरलीचं या मॅच मध्ये सध्या तरी तुम्ही पाहतायत दमदार बॉलिंग. मागील षटकामध्ये तुम्ही पाहिलं एकूण धाबा तब्बल 20 धाबा आल्या. पहिल्या षटकामध्ये 13 दिल्या, 2 विकेट घेतल्या होत्या. महत्वपूर्ण फलंदाज प्रणय मात्रे आणि उत्तम पाटीलची विकेट रोहित पाटीलने घेतल्यानंतर या अंतिमच्या षटकामध्ये तुम्ही पाहताय कशा प्रकारे गोलंदाजी करेल हर्षल फडके हा गोलंदाज. दुसऱ्या ओव्हरमध्ये मंगेशने फक्त 6 रन दिल्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये पप्पूचं मागडं षटक 20 धावा त्या षटकामध्ये आल्यात आणि या षटकामधील पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली आहे. तर सन्माननीय विष्णू पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं सहर्ष स्वागत. हर्षद फडके तयार होईल बॉलिंग ट्रॅक वरती. नवीन फलंदाज मैदानावरती आकाश तुपे. सहारा शिवकरचा आणखीन एक चांगला फलंदाज आणि आवाज इथपर्यंत आली. आतली कडा घेऊन थेट यष्टीरक्षक रोहित पाटीलच्या हातामध्ये हा कॅच आणि बॅक टू बॅक लागतोय हा दुसरा धक्का. धावसंख्या 39 धाबा. स्लॉगरचं शेवटचं आणि अंतिमचं षटक तुम्ही पाहतायत. इथून जरी शुभम छोटी मोठी मॅच नाहीये जिंकलात तर भूपेंद्र शेठ पाटील चषकाचा मानकरी व्हाल आणि आज 31चा दिवस धूमधडाक्यात साजरा कराल. नक्कीच इथे मात्र सुवर्ण संधी आहे दोन्ही संघासाठी. संघाची धावसंख्या 39 धाबा. इथून 10 ते 15 जरी आल्या प्रवीण दादा तरी देखील फाईट करू शकतीये टीम सहारा शिवकर, कारण त्यांच्याकडे देखील चांगली गोलंदाजी आहे. मयूर असेल, संदीप असेल, त्यामुळे इथून तो प्रयत्न आता करावा लागेल. स्वतः संदीप जातोय मैदानावरती बॅटिंग करण्यासाठी. अजूनही या षटकामधील 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बॅक टू बॅक 2 विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज तुम्ही पाहतायत. पंचांचा इशारा येतोय
स्वप्नील पाटील सर सांगतात की हा चेंडू खराब आहे, गोलंदाज तुम्ही पाहतात हर्षद फडकेचा, त्यामुळे दंडित त्याला केला जाईल आणि एक्स्ट्रा स्वरूपाची धाव ॲट होईल सिंगल आणि या सिंगलच्या बराबरीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 40 या आकड्यावरती. फटका मिस टायमिंग आहे आणि आता कॅचची संधी, डाऊन दी बॉल, यष्टीरक्षकांनी वाढ कॅच, अप्रतिम कॅच ऑफ द डे. मला वाटतं रोशन पाटील घेणार होते कॅच, लगेच रोहितला कॉल दिला आणि 1000 रुपयाचा पारितोषिक होतं धनंजय शेठ पाटील आणि संतोषभाई पाटील यांच्या वतीनं. चांगला कमबॅक असंच आता बनवूया प्रवीण दादा या मॅच मध्ये. सध्या तरी केल्या हर्षद फडकेनं अप्रतिम कमबॅक. फक्त आणि फक्त एकच धाव आतापर्यंत 3 चेंडू मध्ये, ती देखील वाईट स्वरूपाची धाव आली आहे. एक्स्ट्रा स्वरूपाची 3 विकेट हॅट्रिक त्याने संपादन केली या ओव्हर मध्ये. 3 बॅक टू बॅक धक्के त्याने दिले. या ठिकाणी आपण पाहू शकाल सुदाम फडके साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. यावं साहेब आपलं सहर्ष स्वागत. चांगली स्पर्धा व्यासपीठावरती उपस्थित तुम्ही पाहतायत. भूपेंद्र शेठ पाटील चषक 2024 दोस्ती ग्रुप आयोजित ही भव्य आणि दिव्य क्रिकेटची स्पर्धा. चांगली गोलंदाजी हर्षद फडकेची. स्टेअर केलाय कव्हर पॉइंटला, हलक्या हाताने ड्राईव्ह करत असताना फटका भरपूर चांगला आहे. खराब चेंडूची प्रतीक्षा केली आणि त्यानंतर ठोकलाय. बऱ्याच वेळानंतर येतोय चौकार. चौकार आलाय. 4 धाब्याने आता आगाज करत असताना गरज देखील होती सहारा शिवकरला या चौकाराच्या, आणि तो चौकार ठोकलाय फलंदाजांना. चांगला चेंडू त्यानंतर तुम्ही पाहतायत ड्राईव्ह करत असताना एक सिंगल साठी, आणि या सिंगलच्या साह्यानं संघाची धावसंख्या पुढे जाईल. तब्बल तुम्ही पाहतायत गुण तालिकेवरती लागल्या 45 धाबा. एखादा मोठा फटका, एक चांगला लक्ष्याकडे लक्ष केंद्रित करेल. आणि आता गावदेवी कोपरुली हेच म्हणत असेल एखादा डॉट बॉल हवाय गावदेवी कोपरुली साठी. 45 धाबा हेच आता सांगतोय मैदानावरती पप्पू साथी गोलंदाज हर्षद फडकेला. शेवट कोणाचं गोड होणार. बॉल आला एक डॉट आणि आता चांगला चेंडू. गोलंदाजी आवडली असेल तर या यंगस्टर साठी एकदा जोरदार आल्या गावदेवी कोपरुली साठी. खूप चांगली त्याने गोलंदाजी केली या अंतिमच्या षटकामध्ये. सहारा शिवकरच्या अगेन्स्ट त्याने फक्त आणि फक्त या षटकामध्ये धावा दिल्या. 3 विकेट, फक्त आणि फक्त 6 रन्स या ओव्हर मध्ये आल्या. त्यामुळं धावसंख्येचा पाठला आता करावा लागेल. उत्तरार्धामध्ये 45 धावा झाल्यात. तर उमरोली संघ या आणि 46 धाबेचं टार्गेट आता या मॅच मध्ये समोर असेल. गावदेवी कोपरुली संघ कशा प्रकारे बॅटिंग करेल हे ऐकण्यासाठी आपण पुन्हा एकदा जाऊया. एक जबरदस्त आपल्या सर्वांचाच लाडका प्रवीण दादा गायकवाड आपण ऐकूया. तत्पूर्वी देऊया डीजे ला संधी. पाटील आला 77 नंबर वाला तो आमचा सुनील दादा आला. 77 नंबर वाला तो सुनील दादा पाटील आला. 77 नंबर वाला तो आमचा सुनील दादा आला. धन्यवाद डीजे.
सर्वांना एकत्र गुंफणारा एकच राजा शिवछत्रपती. शक्ती बुद्धी युक्ती जनसेवेची भक्ती, राजा कसा असावा जसा माझा शिवछत्रपती. छत्रपती शिवरायांना वंदन करून आपण या स्पर्धेला सुरुवात केली आणि पाहता पाहता भूपेंद्र शेठ पाटील चषकाचा हा शेवटचा दिवस अगदी 31च्या या मुहूर्तावर आपण ही फायनलची पाहतो आणि या स्पर्धेचा या चषकाचा अंतिम मेगा फायनलचा मानकरी कोण होईल. फायनलचा तिकीट मिळणं म्हणजे आमदारकीचा तिकीट मिळण्याबरोबर, परंतु कुठले दोन संघ या भूपेंद्र शेठ पाटील चषकामध्ये खऱ्या अर्थानं फायनलमध्ये प्रवेश करतील. फलंदाज बघा, रोशन शेठ पाटील 12 किंग यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल. सलग जर 3 षटकार ठोकले तर 5,000 रुपयाचं पारितोषिक, सलग 3 चौकार ठोकले तर 2,500 रुपयाचं पारितोषिक आणि प्रत्येक षटकारासाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक. प्रत्येक षटकारासाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक असेल. यस पंच, टॉसला यस, मला तर वाटतं मोह आणि ठीक आहे लोची का आकाश. चला, उमरोली आणि यातून विजेता संघ पहिला सेमीफायनल पाहायला मिळेल. तर मॅच चालली आहे शिवकर आणि कोपरोली, त्याच्यापेक्षा जास्त मॅच आमच्या व्यासपीठावर चालू आहे. चला आता बघ जाऊया मॅचच्या दिशेने. प्रत्येक षटकारासाठी रोशन शेठ पाटील यांना 1,000 रुपयाचा पारितोषिक. गावदेवी ट्रान्सपोर्ट्स धनंजय शेठ पाटील वाकडी आणि साई रक्षा ट्रान्सपोर्ट्स संतोष शेठ पाटील यांच्या वतीनं 1,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. जाऊया मॅचच्या दिशेने. टार्गेट असेल एकूण 46 धावेंचा. प्रति षटकामध्ये 11.5ची सरासरी ही बनवायची टीम साई रक्षा ट्रान्सपोर्ट्स गावदेवी कोपरोलीला. पहिलाच बॉल अगदी खोलवर टाकला होता. ऑन साइडला ट्रॅव्हल केला बॉलला. मिडॉनचा खेळाडू शॉट मिड विकेटला येईल. 38 सर्कलमध्ये बॉलला उचलेल. तोपर्यंत डावाची सुरुवात करत असताना या ठिकाणी पाहू शकाल फलंदाज नितीन पाटील. दमदार गोलंदाजी पाहायला मिळाली, ती म्हणजेच मंगेश ठाकूर आणि त्याच्यानंतर हर्षद फडके. पप्पूला मला तर वाटतं 20 धावा आल्या, 21 धावा आल्या. त्याच पप्पूने जर 10 धावा खर्च केल्या असत्या अजूनही टार्गेट कमी झाला असता, परंतु प्रत्येक दिवस नसतो. कधी कधी फलंदाज देखील हारवी होत असतात. गोलंदाज सज्ज होत आहेत. ऑन साइडला ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न केला होता. स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी जात आहेत, बॉलला अडवतील. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट होईल. एका धावेच्या मदतीनं धावा झाल्या धावफलकावरती 2 धावा. टार्गेट एकूण 46 धावेंचा. कठीण किंवा महान प्रसंगांना तोंड देता येईल असे गुण ज्या माणसाजवळ असतात तोच मनुष्य महान बनतो. आणि त्याच विचारानं आता या कठीण प्रसंगामध्ये कुठला खेळाडू आपल्या संघाला सावरेल. एकीकडे सहारा 11 शिवकर आनंदभाई ढवले विद्यमान सरपंच यांचा संघ आणि एकीकडे माजी सरपंच रमेश शेठ पाटील यांचा संघ आणि रोशन या संघाला पुरस्कृत करणारे संतोषबाई पाटील साई रक्षा ट्रान्सपोर्ट्स यांच्या माध्यमातून पॅक केलेला संघ. फुल टॉस बॉल मिडॉनच्या डोक्यावरून बॉलला लॉफ केलाय. सीमा रेषा पार. पंचांचा इशारा येईल. 1 बाउन्स इनटू द फॅन्स. 4 रन. चौकाराच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय तो 6 या धावसंख्येवरती. चला फिल्डिंग लावून घ्या, जास्त उशीर करू नका प्लीज, आपणास विनंती असेल. चला चौकार आलाय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहेत. राईट आर्म राऊंड द विकेटने. ओ पुढे सरसवून मारण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक आहेत, बॅकफूट पॉइंटचे खेळाडू येतील, उचलतील. तोपर्यंत 1 धाव. बघा प्रत्येक ओव्हरमध्ये जर विचार केला तर 11.5च्या सरासरीने धावा बनवल्या तर या धावांचा पाठलाग होऊ शकतो. आणि हेच षटक ज्या ज्या एंडनी तुम्ही फलंदाजी करताय तिथून धावा वेगाने येत आहेत, कारण पप्पूला तिथे त्याच धावा टाका हवा त्या खेळाडूला साथ देईल, त्याच्यामुळे बॉल सहज जाऊ शकतो. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही दुसऱ्या एंडनी खेळाडू कराल तेव्हा तुम्हाला परेशानी होतील. येस पंच. व्हॉलंटियर्स आमचे स्वयंसेवक यांना विनंती असेल आपण सीमा रेषेलगत उभं राहायचंय. ओ फुल टॉस बॉल. पायाचा भेद घेणारा चेंडू तुम्ही होता. पंचांचा बॉट आकाशाकडे आणि फलंदाज रोशन होत आहेत बाद. पहिला धक्का टीम साई रक्षा ट्रान्सपोर्ट्स गावदेवी कोपरोलीला. गडी बाद होईल मैदानातून बाहेर. रोशन पाटील जात आहेत, धावा लागतात धावपालकावरती. आतापर्यंत 7 धावा. मयूर घरात जबरदस्त गोलंदाजी साकारात असताना
कारण मेहनतीची शिडी चढूनच तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचू शकता आणि मेहनत आता करतोय तो मैदानावरती सहारा 11 शिवकर क्रिकेट संघ। अवघ्या 46 धावा त्यांना वाचवायच्या आहेत आणि 46 धावेंचा पाठलाग आता कोपोली संघाला मैदानावरती करायचा आहे। स्पोर्ट्स सायकल पाहू शकाल, उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज, त्याच्यानंतर क्षेत्रासाठी हा कूलर तुम्ही पाहताय, मालिकावीरसाठी फ्रीज पाहताय। ही भरघोष पारितोषिक या भूपेंद्र शेठ पाटील चषकामध्ये खऱ्या अर्थानं दिली जातील। नवीन फलंदाज रोहित, टीमचे महत्त्वपूर्ण खेळाडू तुम्ही या ठिकाणी पाहताय। आल्या आपल्याला स्वागत करत असताना इथे ठोकलाय, बघतोस काय रागानं षटकार ठोकलाय रोहित पाटलानं। पाटील इज नॉट ब्रँड, पाटील इज नॉट नेम, इट्स द किंग, आणि तो षटकार ठोकलाय। ब्रँड इट्स अ किंग आपली बादशाह सादर करत असताना रोहित पाटीलने ठोकलाय षटकार। स्पर्धेमध्ये आपण पाहू शकाल मयूर कदम साहेब युवा उद्योजक यांच्या वतीनं 5000 रुपयाचं योगदान, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत। अमित म्हात्रे साहेब माजी सरपंच यांच्या वतीनं 2000, रोशन पाटील साहेब यांच्या वतीनं एक सायकल, रमेश शेठ पाटील साहेब यांच्या वतीनं 12,012 रुपये, जयेश शेठ पाटील यांच्या वतीनं 5000, रणजित विष्णू पाटील साहेब 1000, साईनाथ पाटील साहेब 2100 आणि सोमनाथ पाटील साहेब 1000। अनिल महाडिक चिरवत यांच्या वतीनं सायकल देण्यात आली आहे। मॅचची लीडिंग एज लागली आहे, फाईन लेगला बॉल जातो, क्षेत्ररक्षक आहेत परंतु अडवू शकत नाही, बॉल सीमा पार दंदन करत चौकार। देवराज पेटकर साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय। तर या स्पर्धेसाठी आपण ओनर सन्माननीय संतोष शेठ पाटील यांच्या वतीनं 5000 रुपयाचं योगदान आम्हाला देण्यात आलं, त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत। संघ देखील त्यांनीच पॅक केलेला हा संघ पाहताय, कारण ज्या संघाला साई रक्षा नाव लागतं ना मित्रांनो, तो संघ थेट पुढे जात असतो, परंतु तितकं तगडं आव्हान सहारा 11 शिवकर संघाचं या मैदानावरती आपण पाहताय कोपोली संघाविरुद्ध। फाईन लीगच्या दिशेने फक्त स्वीप करायचा होता, एक धाव इथे पूर्ण करतायत। एका धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय तो थेट 18 या धावसंख्येवरती। विजयासाठी गरज असेल एकूण 46 धावा बनवायच्या आहेत, परंतु 16 बॉल आणि 28 धावींची गरज। आपल्या अंगी चिकाटी आणि जिद्द असणं हे यशाचं प्रामाणिक रहस्य असतं आणि तीच चिकाटी आणि तीच जिद्द घेऊन दोन्ही संघ आज साई मैदान विगरवरती खेळतायत आणि कुठे ना होईना परंतु हा सामना जिंकायचा आहे, कसं तरी का होईना परंतु सामना जिंकायचा आणि थेट भूपेंद्र शेठ पाटील या चषकाचा मान त्यांना मिळवायचा आहे। राऊंड द विकेटने गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत। ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, बॉलला अडवतील तोपर्यंत एक धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीनं साई रक्षा ट्रान्सपोर्ट्स गावदेवी कोपोली क्रिकेट संघ पोहोचलाय तो 19 या धावसंख्येवरती। 15 बॉल 27 धावेंची गरज। गोलंदाजी मार्कवरती संदीप, मागच्या मॅचचा हिरो। काहीतरी तरी आपण यशाचा मार्ग सोडू नका, संकटे आली, अडचणी आल्या, विरोध झाला, अपमान झाला, कोणी नावं ठेवली, पाय ओढला, थट्टा केली, मस्करी केली, अडवलं, थांबवलं, काही हो, चांगल्या कामात निर्लज्ज व्हा, मान सन्मान, इगो, मोठेपणा, अहंकार सर्व सोडा, फक्त ध्येय गाठणं लक्षात ठेवा, शेंडी तुटो या पारंबी, ध्येय गाठायचं म्हणजे गाठायचं। आता या मैदानावरती हे ध्येय गाठावं लागेल। 15 बॉल 27 धावेंची गरज। फिल्डिंग मध्ये तुम्ही चेंजेस या ठिकाणी पाहू शकाल, पाहताय यष्टीरक्षक उत्तम देखील अगदी यष्ट्यांच्या जवळ विकेट किपिंगची भूमिका निभावत असताना लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग आणि कव्हर ही फिल्डिंग की रचना। स्लोवर वन बॉल ऑन साइडला ट्रॅव्हल केलाय, गॅप मध्ये बॉल दूरवरून क्षेत्ररक्षक येत आहेत, अडवतील, फक्त एक जाव, जबरदस्त फिल्डिंग, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि एका धावेच्या मदतीने संघ पोहोचलाय 20 या धावसंख्येवरती। 46 धावेंचा पाठलाग करायचा आहे। आता 14 बॉल 26 धावेंची गरज। इतके जिद्दी बना की तुमच्या ध्येयापुढे तुम्हाला काही दिसलं नाही पाहिजे आणि त्याच उद्देशानं हे दोन्ही संघ वाटचाल करतायत। 14 बॉल 26 धावेंची गरज। फिल्डिंग मध्ये सातत्याने तुम्ही चेंजेस पाहताय, रोहितने षटकार ठोकलाय, तोच रोहित पुन्हा एकदा आता स्ट्राइक एंड वरती। रिव्हर्स शॉट, मागच्या मॅच मध्ये चांगला त्याने खेळला होता, स्विच हिटचा षटकार देखील आला होता, परंतु या घडीला जेवढे निर्धाव चेंडू येतील तितकं चांगलं होईल, कारण आता 13 बॉल आणि 26 धावेंची गरज। प्रति बॉल वरती इथे 2 धावा बनवायच्या आहेत।
पप्पूचं एक षटक महागडं, तेच षटक जर तुम्हाला वसूल करायचं असेल तर इथे शेवटपर्यंत नितीन पाटीलला तळ ठोकावं लागेल, कारण सहारा शिवकर संघ ताकदीचा गोलंदाज अजूनही तुम्ही त्यांच्या बात्यामध्ये पाहू शकाल. रोहित पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. यावेळेस बॅटच्या रडारमध्ये बॉल आला होता, परंतु स्क्वेअर लेगला खेळाडू आहेत निर्णायक क्षणी. रोहितची संघाला गरज होती, मात्र रोहितने संघाची साथ सोडली आणि विकेटची देखील गरज होती शिवकर संघाला. तो विकेट संपादन करत असताना गोलंदाज संदीप षटक क्रमांक कंप्लीट होईल. दुसरं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागतात त्या धावफलकावरती 20. आता 12 बॉल 26 धावांची गरज. कार्यकर्ते पाहू शकाल. नरेश मडवी साहेब यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी 1000 रुपयाचं आम्हाला योगदान लाभलंय, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. नशिबापेक्षा मेहनतीवर विश्वास ठेवला तर अपयशाचे सगळे दरवाजे बंद होतात व मिळतो तो फक्त यशाचा मार्ग. कारण कपालाच्या घामामध्ये तुमचं भाग्य शोधा, हाताच्या रेषामध्ये भाग्य शोधू नका. कारण जितकी मेहनत तुम्ही कराल तितकंच तुम्ही खऱ्या अर्थानं आपण पुढची वाटचाल देखील करू शकाल. टिकली जरी 2 रुपयाची असली तरी तिचं स्थान खूप महत्वाचं असतं आणि पैंजण जरी महागडं असलं तरी त्याचं स्थान त्याच्या जागेवरती असतो. टिकली ही माथ्यावरती लावली जाते आणि पैंजण हे पायामध्ये घातले जातात, म्हणून ज्याचं ज्याचं अस्तित्व तिथे तिथे त्यांना स्थान दिलं जातं. जाऊया मॅचच्या दिशेने. शेवटचे 12 बॉल 26 धावांची गरज. मगाशी आम्ही उल्लेख केला होता की आयुष्यामध्ये कितीही संकटे आली त्या संकटांच्या छाताडावरती पाय देऊन उभं राहायचं, रडायचं नाही, लढायचं. आता मैदानावरती लढतायत दोन्ही संघ. 12 बॉल 26. जेव्हा जबाबदारीची जाणीव होते ना तेव्हा बऱ्याच गोष्टींना त्याग करावा लागतो. परंतु पाहूया नितीन पाटील जोपर्यंत मैदानावरती, आता पप्पू पाडवी देखील आलाय, ताकदीचा फलंदाज, मधल्या फलीतील सर्वाधिक विध्वंसक फलंदाज म्हणून ज्यांची ओळख. परंतु गोलंदाजी मार्कवरती सिद्धू ढवले 40 गाव प्रीमियर लीग मध्ये भरीव कामगिरी केली. परंतु पाहूया एक अनुभवी खेळाडू ज्याने भरपूर सामने करायला गाजवलेत, कोपरली संघासाठी ज्यांनी दमदार कामगिरी केली, तो नितीन पाटील. आता तुम्ही स्ट्राईक एंडला पाहताय. 12 बॉल 26 धावा. फिल्डिंगची रचना जर तुम्ही पाहिलीत, ऑन साइडला 3, ऑफ साइडला 2, 38 सर्कलच्या बाहेरची ही व्यूहरचना. आल्या पहिल्याच बॉल वरती सिद्धूचं केलंय स्वागत. आइए स्वैग से करेंगे सबका स्वागत. ठोक वरती पाहताय. एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, चौथ्यांदा ज्यांना आमदार होण्याचं सौभाग्य लाभलं असे दमदार आमदार, विकासाचा महापर्व प्रशांतदा ठाकूर साहेबांचं हे संगीत आपण ऐकलात. षटकारानं समीकरण बदलेल. आता 11 बॉल आणि 20 धावांची गरज. कधी सामना शिवकरकडे तर कधी सामना तुम्ही कोपली संघाकडे पाहताय. जबरदस्त फाईट. यावेळी असं पाहू शकाल लाऊड अपील पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहताय. जर आम्ही कंटिन्यू माईक मध्ये बोलत असतो तर अडचणी निर्माण झाल्या असत्या, आम्हीही थांबलो, त्याच्यामुळे तुम्हालाही अडचण नाहीये. कधी कधी होतं की तुम्ही विकेट्स, इम्पॉर्टंट विकेट, कारण त्यांनाही माहिती आहे की इथे नितीनचा विकेट या संघासाठी किती इम्पॉर्टंट होता आणि कदाचित ही लाऊड अपील केली गेली. परंतु पंच अक्षय आणि त्या ठिकाणी आपण पाहताय वैभव ढवळे, वैभव भोपी सर या ठिकाणी पाहताय. इट्स अ नॉट आउट कॉल. सुरक्षित असतील खेळाडू. यस वैभव पाटील, परंतु वैभव ढवळे आद्विक एंटरप्राइजेस काही क्षणात त्यांचंही आगमन होणार आहे हे सांगायचं होतं. परंतु वैभव सर आपण पंचांच्या भूमिकामध्ये पाहता. विके हायस्कूलचे मित्रांनो या ठिकाणी एक शिक्षित, उच्च शिक्षित सर म्हणून ज्यांची आपण ओळख पाहतो. सर बॉल निर्धाव आलाय. 10 बॉल आणि 20 धावांची गरज. सिद्धू प्रयत्न करतायत, तितकाच प्रयत्न मैदानावरती आपण नितीन पाटील यांचं देखील पाहताय. पुढे सरसन मारण्याचा प्रयत्न, थोडेसे स्टेप आउट झाले. 1 धाव कंप्लीट होते. लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक येत आहे, तो थोडीशी मिसफील्ड, परंतु डायरेक्ट हिट. फलंदाज सुरक्षित आहेत की नाही, फिंगर ऑफ गोस. निर्णायक क्षणी पप्पू गेलाय मैदानातून बाहेर. आता अडचणीमध्ये वाढ तुम्हाला पाहायला मिळतील, त्या म्हणजेच साई रक्षा ट्रान्सपोर्ट्स गावदेवी कोपरोली संघाला लागलेला हा मोठा धक्का.
ची गरज. दुसरी धाव कदाचित पहिलेच घेतली असती तर त्याच्यामुळे थोडा या अडचणी दूर झाल्या असत्या. तू मय झालं आणि तिथे मात्र गमवावं लागलं. छत्री पावसाला थांबू शकत नाही, पण पावसात थांबवण्याचं धाडस नक्की देऊ शकतं. तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही, पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच देऊ शकतं. आणि मैदानावरती सहारा 11 क्रिकेट संघ शिवकर या ठिकाणी संघर्ष करतोय कोपरली संघाविरुद्ध. आणि दोन्ही संघ तगडी फाईट मैदानावरती आता करत असताना 9 बॉल 19 धावेची गरज. नवीन फलंदाज देतात मैदानावरती, ते म्हणजेच मंगेश ठाकूर, अजून एक चांगला बॉलिंग ऑलराऊंडर. लाईन पाहतील पंच. ऑफ स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव संख्येमध्ये वाढ, एक धाव महत्वाची या वेळेस कोपरली क्रिकेट संघासाठी. धावा कशा येऊ द्या, त्या धावा महत्वाच्या असतील आणि धावा लागतात या वाईटच्या मदतीने. 28 धावा विजयासाठी 9 बॉल आणि 18 धावींची गरज. प्रत्येक ओव्हरचा आपण विचार केलात तर जी सरासरी होती 11:30ची, आता तुम्ही 9 बॉलमध्ये 18 धावा पाहताय. सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा. जिंकलात तर भूपेंद्र शेठ पाटील चषकाचा मानकरी तुम्ही ठरू शकाल. नितीन जोपर्यंत मैदानावरती आशा पल्लवित असतील कोपरली संघाच्या. स्लोवर वन चेंडू या ठिकाणी पाहिलात. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी या ठिकाणी रिलीज करत असताना अगदी बॅटचा फ्लो जो तुम्ही पाहाल ना, वेगाने तो बॅट फिरवतोय, परंतु या ठिकाणी बॉल देखील तितकाच स्लोवर, चेंज ऑफ द पेस या ठिकाणी पाहायला मिळाला आणि इथे निर्धाव चेंडूची समाप्ती होते. 28 धावा धाव फलकावरती लागल्यात. अजूनही 18 धावींची गरज. एखादा षटकार जर आला तर सामन्याला यू टर्न देऊ शकेल, परंतु नितीनवरती अपेक्षा आहेत आणि तो अजूनही तळ ठोकून मैदानावरती तुम्ही पाहताय. हवा वेगाने उजव्या हाताच्या फलंदाजाला ही अनुकूल तुम्ही पाहताय आणि तशा परिस्थितीमध्ये सिद्धू हा गोलंदाजी करतोय. आकुटाप्याचा बॉल ऑन साइडला, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एकच धाव मिळेल. कमबॅक चांगलं म्हणावं लागेल. तुम्ही पाहताय मैदानावरती ते म्हणजेच गोलंदाज सिद्धू याचं धावा लागतायत एका धावेच्या मदतीनं 29 या धावसंख्येवरती. आणि आता गरज असेल 7 बॉल 17. जर इथून चौकार किंवा षटकार जर आला नाही तर अडचणी वाढतील कोपरली संघाच्या. आणि जर इथून चौकार किंवा एखादा षटकार आला ना तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करू शकेल. पेन्सिलच्या असंख्य चुका माफ होतात, परंतु पेनावर मात्र जबाबदारीचं ओझं असतं. कारण पेन 5 रुपयाला भेटतो, परंतु 5 करोडचा चेक लिहिण्यासाठी तो उपयोगी ठरतो. हे देखील विसरून चालणार नाहीये. चौकार येईल, षटकार येईल का निर्धाव चेंडू येईल, हे महत्वाचा बॉल या मॅच मध्ये तुम्ही पाहू शकाल. ऑन साइडला ट्रॅव्हल केलाय बॉलला. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव होईल का कंप्लीट हे देखील पाहावं लागेल. जीव ओतून धावतोय, परंतु निर्णयाची प्रतीक्षा करूया. टफ डिसिजन जल्लोष तिथे तुम्ही पाहताय. या ठिकाणी शिवकर संघाचा पोहोचला की नाही, डिसिजन पेंडिंग. चला तिसरे पंच या, ऑफिशियल पंच पप्पू गायकवाड किंवा काजले सर, दोन्हीपैकी एक पंच या. चला ऑफिशियल तिसरे पंच आपण या. पप्पू गायकवाड या ठिकाणी ओलेगावचे पंच या ठिकाणी आलेत. चला फलंदाज होईल बाद, कारण बॅट हवेमध्ये होती, पोहोचले होते, परंतु बॅट मात्र त्यांची हवेमध्ये राहिली आणि निर्णायक क्षणी लागलाय. साई रक्षा ट्रान्सपोर्ट 11 गावदेवी कोपरली संघाला मोठा धक्का. फलंदाज बाद. आता 6 बॉल आणि 16 धावेंची गरज.
फुकाट रनआउट झाला तू, कारण मगाशी पप्पू बाद झाला, तिथे देखील हा अडचणीने वाढ झाल्या. त्याच्यानंतर आता नितीन बाद झालेत. कदाचित घाई केली नसती तरी जमलं असतं, परंतु पोहोचायला हवं होतं, कारण नितीनचा फिजिकल फिटनेस तुम्ही पाहू शकाल, त्याच्यामुळे त्याला दुसरी धाव कंप्लीट वेगाने करता आली नाही. आणि इथे या मॅच मध्ये आता यू टर्न पाहू शकाल. फक्त कष्ट करायचा आणि संयम ठेवायचा. हाल होतील पण हार होणार नाही, या उद्देशाने आता कोपोली संघाला वाटचाल करावी लागेल. 6 बॉल 16 धावेंची गरज. हा सामना सारा 11 शिवकर संघ जिंकेल की या मैदानावरती साई रक्षा ट्रान्सपोर्ट्स या ठिकाणी गावदेवी कोपोली संघ मैदानावरती हा सामना जिंकेल, कारण शेवटचे बॉल शिल्लक असतील. या क्षणाला 6 आणि 16 धावेंची गरज. कोपोली संघाचा कॅप्टन, चला आपण इथे येऊन थांबा, जाऊया मॅचच्या दिशेने. 6 बॉल 16 धावेंची गरज. पहिलाच बॉल वरती बिग हिट, आक्रमण केलंय फलंदाज मैदानावरती प्रथमेश पाटील. हरताय म्हणून खेळणं सोडू नका, कदाचित शेवटच्या क्षणी निकाल तुमच्या बाजूने लागेल. ठोक डीजे. ठोकलाय 6च्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी. आत्ता गरज असेल 5 बॉल 10 धावेंची गरज. आरशाची किंमत भले हिऱ्यापेक्षा कमी असेल, पण लाखो रुपयांचे हिरे घातले दागिने पाहायचे असेल तर 100 रुपयाचा आरसाच तुम्हाला लागतो. म्हणून कोणाला कमी लेखू नका. या क्षणाला ही दमदार फलंदाजी तुम्ही मैदानावरती पाहताय, तो प्रथमेश पाटील. 5 बॉल 10 धावेंची गरज. अडचणींमध्ये आता वाढ होत असताना सहारा 11 शिवकर. यंदाच्या सीझन मध्ये कोपोली संघाचा बॅटिंग लाईनअप अगदी स्ट्रॉंग. कॅप्टन अजून मैदानावरती डगआउट मध्ये तुम्ही पाहताय तत्पुरी मंगेश ठाकूर आणि प्रथमेश पाटीलची जोडी. हाय व्होल्टेज, धगधग धगधग वाढली आहे मैदानावरती, परंतु ही धगधग आता कुणाची दूर होईल. पुन्हा एकदा बिगिटचा प्रयत्न केला होता, परंतु स्वतः यष्टीरक्षक. आता फलंदाज होईल बाद. एक तेरी तर दुसरी मेरी. फलंदाज बाद. 4 बॉल 10 धावेंची गरज. कधी ना होणार नाही. एकच राजा शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराजांचं संगीत. पापणीला पापणी भिडते त्याला निमित्त म्हणतात. वाघ 2 पावले मागे सरकतो त्याला अवलोकन म्हणतात. आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या वाघाला राजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. आणि छत्रपती शिवरायांचं संगीत डीजेच्या माध्यमातून आपण ऐकताय. 36 धावा फलकावरती. विजयासाठी अजूनही 4 बॉल 10 धावा बनवायच्या त्या कोपोली संघाला आणि 10 धावा वाचवायच्यात मैदानावरती त्या सहारा 11 शिवकर क्रिकेट संघाला. एकीकडे आनंदभाई ढवले सरपंच आणि एकीकडे माजी सरपंच रमेश शेठ पाटील साहेब, त्याच्यानंतर धनंजय शेठ पाटील साहेब, संतोष शेठ पाटील साहेब अस्तित्व मैदानावरती या लागलेत या सामन्यामध्ये. ऑन साइडला फटका खेळून काढले. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव मिळेल. एका धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय तर 37 या धावसंख्येवरती 46 धावेंचा पाठलाग करत असताना आता 3 बॉल 9 3 त्रिक 9 म्हणजे इथे एखादा षटकार किंवा चौकार त्यांना ठरवावा खेळावाच लागेल. ओमरोलीचे कॅप्टन देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. ते देखील वाट पाहतायत त्यांच्या समोर कोपरुली येईल की शिवकर येईल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. 3 बॉल 9 मोठा फटका येईल का की बॉलर त्याला थांबवेल. ओ लाईन पाहतायत पंच. ऑफ स्टंपच्या बाहेरून जाणारा व्हाईट बॉलचा इशारा. पाणी झाडाला आणि सुसंवाद नात्याला पाहिजे तरच टिकतात, अन्यथा ती तुटतात. एका मुलापासून तर दुसरा मनापासून. मैदानावरती मन तुमचं खंबीर ठेवावं लागेल, क्योंकि जर मन तुमचं तुटलं तर तुम्ही सामन्यातून बाहेर जाऊ शकाल. परंतु कोणी विजय होईल, जो विजय होईल तो भूपेंद्र शेठ पाटील चषकाचा, तो कमीत कमी मानकरी ठरेल. 3 बॉल 8 धावेंची गरज. अट्टी-तट्टीची लढत तुम्ही पाहताय. 2 दिग्गज संघ या मैदानावरती भरीव कामगिरी करतायत. फुल टॉस बॉल लीडिंग एज. खेळाडू येतात झेल खाली. तू पकडू की मी पकडू आणि झेल ड्रॉप. रनआउटची संधी. हो कदाचित पायाला लागून बॉल. यष्टांचा वेध घेतला की काय. तिसरे पंच यस की पंचाने निर्णय दिलाय. फलंदाज बाद. अजून एक धक्का. मैदानावरती 2 बॉल
आणि 7 धावेंची गरज. तिसरा गडी सागरभाई रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालाय आणि त्याच्यामुळे या अडचणींमध्ये वाढ जाता. कॅप्टन मैदानावरती या ठिकाणी पाहताय प्रफुल्ल उर्फ बबलीला. कारण प्रत्येक स्पर्धेमध्ये आम्ही सांगत असतो की नेहमी संघर्ष करा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल आम्ही नेहमी सांगत असतो मित्रांनो. औरंगजेब रडला होता, दरबारात आवाज चढून त्याला छत्रपती शिवाजी राजा नडला होता. जिंकून देखील मुंबई सारी दाऊद इब्राहिम रडला होता, त्याच्या समोर बंदूक धरून मन्या सुर्वे नडला होता. जालून देखील तासर अजमल कसाब रडला होता, त्याची मान हातात धरून त्याला तुकाराम ओमले लढला होता. सांगा उठून जगाला लढणारा फक्त हिंदू होता. फटाके फुटणार, डीजे वाजणार, पोरं नाचणार, लोक चालणार, ज्याला अडचण येणार तो पाकिस्तानला जाणार. 19 फेब्रुवारी आणि प्रत्येक क्षणाक्षणाला माझा राजा येणार. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. ओ व्हाईट बॉल. जर यष्टी रक्षकाने क्लीन बॉल. एका क्षणाला वाटलं होतं की हा व्हाईट बॉल आणि क्लीन बॉल. फलंदाज बाद, सामन्याला यू टर्न. अजून एक धक्का. एक बॉल 7 धावा, कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. सागरभाई कदाचित या ठिकाणी बबलीने स्वीप जरी केला असता तरी चौकार आला असता, बॅट जरी फिरवली असती तरी षटकार आला असता, परंतु बॉल त्याने सोडला का हा प्रश्नचिन्ह आता पडला असेल कोपरोली संघाच्या पाठीराख्यांना. कारण यावेळेस तुम्ही बॉल व्हाईटची प्रतीक्षा करू नका. जर तुम्हाला खराब बॉल मिळाला तर खराब बॉलवरती तुम्ही नक्कीच मोठा फटका लगवायचा प्रयत्न करा. एक बॉल 7 धावेंची गरज. असे कित्येक सामने आम्ही पाहिलेत की मागच्या वर्षी 49वा मुरबाड वडवलीचा धडाकेबाज चषक फरडे दसई मुस्सा शेख. एक बॉल 7 ची गरज होती, तिथे नो बॉल आला, षटकार ठोकला. ओवलेची स्पर्धा पप्पू गायकवाडला माहितीये की मुलेखंड विरुद्ध तो सामना ओवले झाला होता, तिथे तो परमने षटकार ठोकला होता. परंतु हा इतिहास जे होते मागचे ते आम्ही पाहिलेत, पण त्याची पुनरावृत्ती होईल का, परंतु ही चुका टाळेल काय हे काही पाहावं लागेल. गोलंदाज सज्ज. ओ व्हाईट बॉल. मी आत्ताच उच्चार केला होता की सामना सहज सोपा होणार नाहीये. अशा क्षणाला रंग बदलणं हा क्रिकेट तुम्ही मैदानावरती पाहताय. कधी सामना शिवकर संघाविरुद्ध शिवकर संघाकडे तर कधी सामना मैदानावरती आता कोपरोली संघाकडे. आता दोन्ही संघांच्या फासण्या त्या फासफूसच होतील. यस, आता फासण्या फासफूस तुम्ही मैदानावरती पाहताय. परंतु विजयाचे चाहूल कुणाला मिळेल, कोपरोली की या ठिकाणी शिवकर. कारण प्रत्येक क्षणावेळी या आकाशने अशा क्षणाला षटकार ठोकलेत आणि तशा क्षणाला इथे गोलंदाज वैभवने देखील सामने वाचवलेत. एक बॉल 6 धावेंची गरज. क्वार्टर फायनलचा सामना तुम्ही मैदानावरती एन्जॉय करताय. संघर्ष तुमच्या यशापेक्षा जास्त चर्चा तुमच्या संघर्षाची झाली पाहिजे. जबरदस्त फाईट. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो दोन्ही संघासाठी. टाळ्या जास्त वाजवा, जीएसटी लागत नाही. आकाशने जर षटकार ठोकला तर 1100 रुपये पारितोषिक. सागरभाई एक बॉल 6 धावेंची गरज. ओ फुल टॉस बॉल. कदाचित षटकार येईल असं वाटलं होतं आणि शेवटच्या क्षणाला हा सामना जिंकलाय तो सहारा शिवकर संघ. अभिनंदन यावं उमरोली संघाचा कॅप्टन आणि शिवकर संघाचे कॅप्टन. पारितोषिक आलंय